आतापर्यंतच्या त्याच्या सर्व मॅचेस मध्ये त्याचा परफॉर्मन्स अत्यंत सुंदर राहिलेला आहे. मला वाटतं प्लेयर थकले बिचारे, बावली सारखे पडते इकडे तिकडे. सुंदर आकाश पारवे हे घेऊन आलेला आहे टीम मध्ये. धैर्य आणि पूर्णपणे बुद्धिमत्ता या तिन्ही पण कॉम्बिनेशन असलेला खेळ आहे कबड्डी. साहिल चौधरी आपल्या खेळाचं प्रदर्शन करतोय. शिल्लक राहिलेला आहे सामन्याला. संघाला 4 नंबरचा खेळाडू आकाश पारवे रेड करताना बघूया गडी बाद करतो. आकाश रणनवरीची धुरा आता आकाश पारवे याच्या खांद्यावरती. आणि हा 18 नंबरचा खेळाडू देवळीचा शुभम दळवी. शुभम दळवी चेतन अंबुदारे रेड करताना वापस. पुन्हा एकदा श्रीनी संघाचा 4 नंबरचा खेळाडू आकाश पारवे. आकाश पारवे रेड करताना. दोन्ही खेळाडू आकाश नावाचे आहे आणि सातत्य टिकून ठेवला आहे त्यांनी त्यांच्या त्या रेडमध्ये. उत्कृष्टरित्या अशी चाल करून जातात. आपल्या संघासाठी मोलाचं एकूण काही मिनिट शिल्लक राहिलेले आहे सामन्याला. 18 नंबरचा खेळाडू चेतन अंबुडारे. परंतु 1 पॉइंट देवळीच्या संघासाठी. पुन्हा 4 नंबरचा खेळाडू शिर्डीचा आकाश पारवे रेड करताना. ज्याप्रमाणे आकाश रणनवरे आणि आकाश पारवे हे शिर्डी संघाकडून रेडरची भूमिका बजावतात, त्याच प्रकारे चेतन अंबुडारे आणि अनिकेत अंबुडारे हे दोघेही 1 पॉइंट शिर्डीसाठी 4 नंबर आणि युगात मोलाचं असं योगदान आपल्या संघासाठी आतापर्यंत देत आले. पुन्हा एकदा चेतन अंबुडारे आणि केलेला प्रयत्न फसला. रेडर आउट. पकडलं. पुन्हा आकाश रणनवरे 7 नंबरचा शिर्डीचा खेळाडू. हा खेळाडू खाली जातच नाही. एक गडी बाद केल्याशिवाय जातच नाही. आतापर्यंत पाहिलेला आहे आपण. चिकाटीने ठेवतो आणि त्यामुळे कदाचित त्याच्याकडे ते यश असं खेचून होतं असं म्हणायला हरकत नाही. आकाश सारखे असे सर्वच जर खेळाडू असले तर हा अतिशय उत्तम संघ तयार होईल. शेवटले 5 मिनिट राहिलेले आहे सामन्याला.
आणि न्यूटनला 1 पॉईंट घेऊन गेला. 1 पॉईंट देवळी. पुन्हा आकाश रननवरे. रेड करताना अतिशय शांततेने रेड करत आहे. देवळीचा खेळाडू चपळतेने 20 नंबरचा खेळाडू साई चौधरी. गडी पास करण्याचा खूप प्रयत्न चालू आहे त्याचा. अपयश आपल्या संघात परत. आणि पुन्हा एकदा आकाश रननवरे. आकाश रननवरे आपल्या संघासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि पुन्हा एकदा 1 पॉईंट घेऊन दुसऱ्याला मारायची आणि मछली बदला बसायची असं होत नाही. आकाश रननवरे डाव फेकणार आणि तो डाव यशस्वी होणार असं होत नाही. आकाश रननवरे पुन्हा 1 पॉईंट आपल्या संघासाठी. शेवटले 3 मिनिट राहिलेले आहेत. साई चौधरी हा रेडर आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. बोनस बोनस पॉईंट पॉईंट देवळी. साई चौधरी. आणि पुन्हा एकदा अत्यंत दिमागात खेळत असलेली कबड्डी शिर्डी संघाकडून. आकाशला माहिती आहे की उर्वरित वेळ आपल्याला वाया घालवायचा आहे, जेणेकरून तो आपल्या संघासाठी फायदेशीर ठरेल. त्या ठिकाणी तेवढा टाइमपास करत असताना मला वाटते देवळी काळबांडे या संघाच्या खेळाडूंनी गेमची गती वाढवायला पाहिजे, जेणेकरून त्यांच्या खात्यामध्ये बहुतांश असे गुण जमा होतील. एक कमी करायचा प्रयत्न अपयशी साई चौधरी त्या ठिकाणी वापस आले. हा 2 पॉईंट 1 पॉईंट देवळी साई संघाला. चौधरी रेडर. आणि आता पुन्हा एकदा 7 नंबरचा आकाश रननवरे रेड टाकताना. शांततेने खेळ चालू आहे. पुन्हा एकदा साई चौधरी रेड घेऊन आला आहे आपल्या संघाचा. बघूया काय करू. पुन्हा एकदा आकाश रननवरे प्रयत्न क्रॉस करू नये. क्रॉसपाटी रोखलेली आहे. क्रॉससाठी रोखून समोरच्या खेळाला खेळण्यासाठी प्रवृत्त करतायत सगळेजण. पण तो वाघ आहे. वाघा पूर्व आतमध्ये जाऊन पुन्हा वापस आला. विजयाच्या वाटेला पुन्हा आकाश रननवरे. हवा थांबणार मारला मॅच शेवटली 3 डायव्हिंग. आणि साई चौधरी खेळाची औपचारिकता. मला वाटतं शेवटची रेड असायला पाहिजे. आणि आणि हा